हे कोसळलेलं पीक कृषी मंत्री म्हणजे ओसाडगावची पाटील की म्हणणाऱ्या त्या माणिकराव कोकाटेंना एकदा दाखवा. त्यांना बघा म्हणाव, शेतकरी म्हणजे कोणी सामान्य माणूस नाही. शेतात राबणं सुद्धा किती एक मोठं संकट आहे. कोसळलेल्या आभाळाने आणि उसळलेल्या पाण्याने यावर्षी बळीराजाचं कंबरडं मोडलंय. अगोदर महापुराने होत्याचं नव्हतं केलं होतं आणि आता ऐन दिवाळीनंतर सुद्धा न थांबणाऱ्या पावसाने उरली सुरली आशा सुद्धा हिरावून घेतली. शेतात उभं पीक डोळ्यांच्या देखत मातीमूल होताना पाहिलंय. याहून मोठं शेतकऱ्यासाठी दुःख कोणतं असू शकतं? सोन्यासारखी पिकलेलं सोयाबीन, कापूस, धान आणि तूर शेतकऱ्याच्या स्वप्नांसारखं डोलत होतं. आता दिवाळीचा आनंद येणार, मुलांसाठी नवे कपडे, थोडं गोडधोड आणि उरलेल्या पैशातून लेकीचं लग्न ठरवायचं. पोराचं शिक्षण करायचं. कितीतरी आशा त्या पिकांच्यावरती अवलंबून होत्या. पण नियतीने क्रूर थट्टा केली. नदी नाल्यांनी आपली मर्यादा ओलांडली आणि शेतात पाणी शिरलं. क्षणार्धात उभ्या पिकाचं शेत पाण्याखाली गेली. काळ्या मातीतून उगवलेली मेहनत पाण्यात वाहून गेली. शेतातील माती वाहून गेली, बांध फुटले आणि आयुष्याचा आधार हिरावून गेला. त्या संकटातून सावरत असताना दिवाळीच्या तोंडावरती आणि दिवाळीनंतर सुद्धा परतीच्या पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या जिव्हाऱ्यावर वार केलाय. दिवाळीच्या पंत्या विजायच्या आतच पुन्हा पाऊस बरसला. जो कापूस वेचणीला आला होता, जो धान सुगीच्या मार्गावर होता, तो या अवकाळी पावसाने पूर्णपणे भिजवून टाकला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. शेतात चिखल झाला. काढणी केलेलं पीक सडून गेले. शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पोरांनो यावर्षी दिवाळी कशी साजरी करायची यावरती होतं. तर आता दिवाळी गेल्यानंतर आयुष्य पुढचं कसं सावरायचं याच्यासाठी आहे. एकीकडे जग आनंदाने दिवाळी साजरं करत होतं, तर दुसरीकडे बळीराजाच्या घरात मात्र अंधाराने तळ ठोकला होता. या आसमानी संकटात बळीराजाला आता फक्त शासनाच्या मदतीची आस आहे आणि शासन आश्वासन नावाची थट्टा करते. आम्ही कर्जमाफी करणार नाही हे वाक्य बोलताना एकदा शेतात राबून पहा.